सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील देवपूर परिसरात वाहतूक व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला असून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी थेट पोलीस अधीक्षकांना सविस्तर निवेदन दिले। देवपूरमधील शनी मंदिर परिसरात नुकतेच एका भरधाव टाटा टियागो कारने 3 ते 4 दुचाकींना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या अपघातानंतर दत्त मंदिर चौक व जीटीपी स्टॉप परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात असले ते बंद अवस्थेत असल्याचं उघड झालंय। प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नियमित अनुपस्थिती, बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांचा जीव अक्षरशः धोक्यात आलाय। शहरातील अनेक ठिकाणी सुरू असलेली विकास कामे, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे देवपूरमधील दत्त मंदिर चौक हा आता अत्यंत अपघातप्रवण बनलाय। या पार्श्वभूमीवर अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या चौकात तातडीने आधुनिक सिग्नल यंत्रणा उभारावी आणि वाहतूक पोलिसांची सक्तीने उपस्थिती सुनिश्चित करावी अशी मागणी नगरसेवक माळी यांनी केली आहे। तसेच शहरातील सर्व बंद सीसीटीव्ही त्वरित कार्यान्वित करावेत आणि वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी विशेष मोहीम राबवावी अशी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित व प्रभावी पावले उचलण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। धुळे जिल्ह्याच्या एसपींना आम्ही काल निवेदन दिलेलं आहे। दत्त मंदिर चौकातील सीसीटीव्ही, जीटीपी स्टॉपवरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत। त्यामुळे काल एका टाटा टियागोने 4 ते 5 दुचाकी स्वारांना उडवले। सुदैवाने त्या ठिकाणी कोणती जीवितहानी झाली नाही, परंतु अशा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई होण्यासाठी पोलीस कोणत्याही चौकात दिसत नाही। दत्त मंदिरला सकाळी आणि संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि ही परिस्थिती नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही जी परिस्थिती आहे ही धुळे शहर आपल्या देवपूर परिसरात बदलली पाहिजे। यासाठी आम्ही एसपींना निवेदन दिलेले आहे। नागरिकांची सुरक्षितता हीच आमच्यासाठी सर्वोच्च आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।